सकाळचे वाजले 5:30 तर शुभ सकाळ मैत्रिणींनो. छान स्वच्छ पुसलेलं किचन दिसलं की दिवसही प्रसन्न जातो. रात्री मी सर्व कामे आवरूनच घेत असते. खरकटी भांडी किचन ओट्यावर ठेवत नाही आणि लगेच घासून टाकते रात्रीच, आणि किचन ओटाही छान क्लीन करून घेते. त्याच्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही छान होत असते आणि सर्व कामं पटापट होतात. सकाळी उठल्याबरोबर मी माझा चेहरा धुवून घेत असते थंड पाणी, त्याच्यामुळे आपली झोपही उडते आणि छान फ्रेशही वाटतं. परत जाऊन झोपण्याची इच्छा होत नाही. भांडं मी पहिल्यांदा धुवून घेत असते आणि तांब्याच्या हांड्यात पाणी ठेवलेलं असतं ते गरम करण्यासाठी घेते. असं म्हणतात की सकाळी उठल्यावर पवित्र अग्नीला आंघोळीच्या स्पर्श करू नये, तर मग मी इथे शेगडीवरती पाणी गरम करून घेते. तर अनुषपोटीच एक ग्लास गरम पाणी ब्रश करण्याच्या आधी पिलं तर छान असतं शरीरासाठी. तर इथं शांत बसून एक ग्लास निवांत असं मी पाणी पिऊन घेत असते. तर थोडा वेळ मी कामं करत असताना माझ्या स्वतःसाठी काढत असते, पाणी पिण्यासाठी, योगा आणि चहा पितानाही मी अशीच निवांत बसून चहा पिते. बाकी इतर वेळेस तर आपल्याला घरातलीच कामं करायची असते, तर थोडासा वेळ आपण आपल्यासाठी काढूच शकतो ना. तर मी अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी, PCOD असे बरेचसे योगा करून घेत असते आणि ते सर्व मी मोबाईलवरच बघून करत असते. त्याच्यामुळे एकदम स्टेप बाय स्टेप छान आपल्याकडून करून होतात, ते चुकत नाही करताना. मी इथे एकच क्लिप तुमच्यासोबत शेअर केली. जास्त मोठा व्हिडिओ शेअर केला तर व्हिडिओ मोठा होईल. तर योगा करणे हाही मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढूनच घेत असते. योगा झाला की येते मी बाहेर. पहिल्यांदा अंगण स्वच्छ झाडून घेत असते. अंगण झाडून झाल्याच्या नंतर उंबरा ओल्या कपड्याने पुसून घेते. थोडासा पाऊस झालेला आहे. झाडझूड झाल्याच्या नंतर उंबरा पुसून घेत असते आणि गेटच्या बाहेरही थोडंसं अंगण झाडून घेत असते. अशाच आपलं रुटीन दररोज वेगवेगळं असू शकतं. जसं सुट्टीच्या दिवशी वेगळं रुटीन असतं, मुलांना सुट्टी असते त्यावेळेला. शाळा असताना रुटीन थोडंसं वेगळं असतं. पाहुणे आले तर आपल्याकडं वेगळं रुटीन असतं. पण माझ्या रुटीनमध्ये एक बदल मी कधीही करत नाही, ते म्हणजे मी स्वयंपाक करण्याच्या आधी पहिल्यांदा आंघोळ करत असते. ओल्या कपड्याने उंबरा आणि ओटा पुसून घेतलेला आहे. असं म्हणतात निगेटिव्हिटी रात्रभर आपल्या दरवाजाजवळ येऊन बसलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला ती क्लीन करायची असते. त्याच्यामुळे आपला दिवस छान जातो. समोरचा जागा आणि पायऱ्या पुसून घेतल्या की बाकीचं फक्त झाडून घेत असते. येथे ऑइल पेंटनी रांगोळी काढलेली आहे. मला रांगोळी काढायला खूप आवडतं, पण माझ्या मैत्रिणीची मुले छोटी माझ्याकडे येतात. ती पहिली रांगोळी पुसतात, नंतर घरात एंट्री करतात. मग त्याच्यासाठी मी असे ऑइल पेंटनी घराच्या बाहेरही आणि मध्येही रांगोळी काढून घेतलेली आहे. इथे गाईसाठी पाणी ठेवते आणि टबमध्ये उरलेलं अन्न टाकत असते. मुकी प्राणी खाऊन जातात. ऑइल पेंटच्या रांगोळी शेजारीच मी आपली रांगोळी काढून घेत असते. बघा तुम्ही किती छान बघू शकता, किती छान पारिजातच्या फुलांचा सडा पडलेला आहे माझ्या दारासमोर, आणि मी ती क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघून अगदी प्रसन्न वाटत होतं. अंगणात छान सडा मारून घेतलेला आहे. गायींसाठी ठेवलं आहे पाणी. घराच्या बाजूला आहे छोटंसं गार्डन, त्याची क्लिप तुम्ही छोटीशी बघू शकता. तर गार्डनमध्ये मी फळांची, फुलांची, अगदी कामात पडणारीच झाडे लावलेली आहे. शोचं एकही झाड माझ्याकडे मी लावलेलं नाही. तर ऑइल पेंटच्या रांगोळीमध्ये कलर भरून घेतला आणि त्याच्या शेजारी छान रांगोळी काढून घेतली. अंगण सुनं दिसू नये म्हणून रांगोळी ऑइल पेंटने काढून घेतली. पावसाळ्याच्या दिवसात रांगोळी काढता येत नाही, तर एक छोटासा जुगाड मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर रांगोळी भरण्यासाठी आपल्या आईस्क्रीमचे खाली डबे वापरले आणि दररोज रांगोळी काढायची असेल तर आपल्या एखाद्या दिवशी अजिबात रांगोळी आठवत नाही. तुम्ही एका दिवशी 2-3 दिवस थोडा वेळ काढून एका वहीवर खूप साऱ्या रांगोळ्या मोबाईलवर बघून काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे डिझाईन आठवली नाही तर पटकन मी रांगोळीची वही उघडते, रांगोळी काढते. रांगोळी काढून घरात आल्याच्या नंतर सर्वात प्रथम मी आंघोळ करून घेतली. आंघोळ झाल्यावरती मी लगेच माझी स्वतःची तयारी करून घेत असते. केस विसरून घेत असते, कारण सकाळी जर आपण आपल्याला थोडासा वेळ दिला नाही तर मग दिवसभर आपण आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि छान फ्रेश होऊन जर आपण स्वयंपाक केला छान तयारी करून तर खूप छान वाटतं. माझी स्वतःची तयारी झाल्याच्या नंतर मी करते तुळशीची पूजा.
तर तुळशीची पूजा करून झाली का नंतर मग गार्डनमधून फुलं घेऊन येते आणि घरातल्या देवांची पूजा करत असते. रात्री लावलेला दिवा तसंच आहे, आता तो पण घरात घेऊन जाणार. सकाळी मी दिवा लावत नाही कारण खूप हवा चालते, तिथे गाडी लावलेली असते, मग त्याच्यामुळे लक्ष बी असायलाच हवं आपलं. त्याच्यामुळे मी तो दिवा सकाळी लावत नाही, रात्रीच लावते. हळद कुंकू अक्षदा वाहून तुळशीची पूजा करून घेते, अगरबत्ती लावते आणि पाणी घालते. अगदी सिंपल अशी माझी तुळशी मातेची पूजा असते. तुळशीची पूजा झाली की गार्डनमधून आपण घेऊन येऊया फुले. तर माझ्या गार्डनमध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले लावलेली आहेत. फुले झाली माझी तोडून आणि तुम्ही बघू शकता कढीपत्ता, पेरू आणि आंब्याचं ही झाड इथे आहे छोटंसं. आज आहे सोमवार आणि मी सोमवारी दरवाजाला आंब्याचं तोरण लावत असते आणि त्याच्यामुळे मी सर्व पाने अशी झाडाची काढून घेतलेली आहेत. मी सोमवारी आंब्याचं तोरण लावते, गुरुवारी हळदीचं लेपन असतं, कोणत्या वारी कोणती सेवा करत असते. असा एक माझा पुढे व्हिडिओ येणारच आहे, तर तुम्ही पुढे तो नक्कीच बघा. दररोजच्या दिनचर्येतून थोडासा वेळ काढून मी धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढत असते. त्याच्यामुळे आपल्या घरात सकारात्मक एनर्जी तयार होते आणि घरामध्ये आपल्या पतिदेवांची म्हणतात की अशा गोष्टी फॉलो केल्या तर त्यांची प्रगती छान होते. घरात येण्यापूर्वी मी उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आहेत आणि देवांचीही पूजा करून घेणार आहेत. आणि देवांची पूजा करताना पहिल्यांदा मी सुकलेली फुले बाजूला काढून घेत असते, दिवा बाजूला उचलून ठेवत असते. माझ्या देवघरात अखंड दिवा चालू असतो. मी सायंकाळी एकदा तेल टाकून वातीची कोजळी काढली, तेल टाकलं की तो सकाळपर्यंत चालतो. सकाळी परत एकदा कोजळी काढून वात वरती करून परत तेल टाकते, तो सायंकाळपर्यंत चालतो. असा 24 तास माझा अखंड दिवा चालू असतो. सुकलेली फुले काढण्यासाठी मी एक तिथे डब्बा ठेवलेला आहे. आमच्याकडे निर्माल्य रथ येतो आणि सर्व घेऊन जात असतात. मी इकडे तिकडे निर्माल्य टाकत नाही. आणि देवपूजेचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही कारण अर्धा तास देवपूजेसाठी लागला, व्हिडिओ मोठा झाला असता. त्याच्यामुळे आता मी देवपूजेनंतरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार. तर देवपूजा करून देवांना आंघोळ करून झाली, आरती झाली की मग देवाचा नमस्कार करून घेणार आणि मग कापूरदानीमध्येही थोडासा कापूर जळत ठेवत असते, असं आरतीलाही वापरत असते. कापूरदानीमध्ये कापूर जळत ठेवला, देवपूजा झाली, तुळशीची पूजा झाली, सडा रांगोळी झाली, तर अत्यंत प्रसन्न असं वातावरण आपल्या घरात आणि घराच्या भोवती निर्माण होत असतो. आणि आज सोमवार असल्यामुळे आंब्याचं तोरण लगेच करून घेतलेलं आहे आणि दरवाजाला लावून घेणार. कापूरदानीमध्ये कापूर घेतला आहे घालून. ह्या अशा गोष्टी फॉलो केल्याने दिवस अगदी प्रसन्न वाटतो. तुम्ही जर करत नसाल तर एक दिवस माझ्यासारखं रुटीन नक्कीच शेअर करा आणि किती प्रसन्न वाटतं हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तर चला तर मग देवांचं दर्शन घेऊया. कशी देवपूजा झाली माझी तीही बघा. तर फुलांनी देवघर सजवलं की किती छान वाटतं. माझ्या झाडांकडे बागेमध्ये शेवंती, पांढरी जास्वंद, लाल जास्वंद आणि गोकर्णाचं निळं आणि व्हाईट फुलंही आहेत आणि या सर्व वेगवेगळ्या फुलांनी देवघर किती छान दिसतं आहे. चला तर तोरण आपण दरवाजाला लावून घेऊया. तर सोमवारीच मी दरवाजाला आंब्याचं तोरण लावत असते आणि दुसऱ्या सोमवारी सुकलं की ते काढून घेते आणि नवीन लावते. तर बघा उंबरठ्याची झाली पूजा आणि आंब्याचं लावलेलं तोरण, किती छान प्रसन्न वातावरण वाटतं. आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये एंट्री झाली की मग भांडे लावून घ्यायचे. तर देवघरात आरती झाल्याच्या आवाजाने तर मंडळी उठली नाही, तर भांड्याच्या आवाजाने तर नक्कीच सर्व उठून जातात. आणि भांडे मी एकच दम पाठीतून खाली करून असे डिवाइड करत असते. रॅकमध्ये कोणती लावायची, पातेले एकात एक घालून घेत असते. असे भांडे डिवाइड केले की पटापट लावून होते. ग्लास तांबे एकीकडे, वाट्या प्लेट एकीकडे, ताट एकीकडे, असे डिवाइड करते आणि पटकन अगदी 2च मिनिटात माझी पाठीवर भांडे लावून होत असतात. चला तर मग आपण छान अशी भांडे लावून घेऊया आणि स्वयंपाकाची तयारी करूया.
आता सर्व ओट्यावरती माझा उपवास असल्यामुळे मी साबुदाणा भिजत घातला आहे. गरम पाणी करून घेतलेलं आहे ते पूर्ण. मग इकडं मिस्टरांसाठी ठेवला आहे कोरा चहा आणि माझ्या मुलांसाठी माझ्यासाठी दुधाचा चहा ठेवला. छान अद्रक असं कुटून टाकलं, वेलची पूड टाकली की छान असा चहा रेडी होतो. किचन ओट्यावर लागणारे नॅपकिन टाकून घेतले. ट्रे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये हाताखाली घेतलेली भांडी ठेवायची. कोऱ्या चहामध्ये इथे मी निंबू टाकून घेणार आहे. अशा प्रकारे किचन ओट्यावर आता मी नॅपकिन पसरून घेतले आणि एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. तर चहा झालाय, चला या तर चहा घ्यायला. चहाही मी छान निवांत बसून घेत असते आणि त्याच्यानंतर एकदा कामाला लागलं की पटापट कामं करून घ्यायची. पीठ अगदी मेजरमेंट करूनच पोळ्यांचं घेत असते, त्याच्यामुळे काय होतं की पोळ्या जास्त पडत नाही आणि प्रमाणे आपल्याला अचूक कळतं की किती पोळ्या करायच्या आहेत. तेल आणि मीठ घालून घेतले. कणिक घेऊया थोडं पाणी घालून. तर माझा उपवास असल्यामुळे आणि 2 जणांचा स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे कणिकही मी थोडीसं भिजवलेली आहे. आणि इथं कणिक कोरड्या पिठासाठी आणि तेलासाठी असा मी सेपरेट डब्बा देखील केलेला आहे. पोळपाट लाटणं पोळ्यांची तयारी करून घेतली. तवा रात्री घासू नये म्हणतात, त्याच्यामुळे आत्ता घासून घेतलेला आहे. आणि असं बघू शकता स्वयंपाकापूर्वीचा असं लुक आहे. तर स्वयंपाक करताना किचन ओट्यावर कमीत कमी पसारावं याची मी दखल घेत असते. वांगे कापण्यासाठी घेतलेले आहेत, कारण आज एकच भाजी बनवणार आहेत, बेंगन मसाला. डब्याला आणि जेवणासाठी दोघंही तीच करणार, आज डबल भाजी करणार नाही. कारण मुलीने आणि मिस्टरांनी दोघांची फरमाईश होती की आज एक भाजी चालेल. तर वांगे घेतले कापून. वांगे काळे पडू नये याच्यासाठी मी मीठ लावून घेतलेलं आहे सगळीकडे. तर थोडंसं फोडणी द्यायला वेळही झाला तर वांगी काळी पडत नाही. वांगी कापण्याआधी मी धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता परत कापल्यानंतर धुणार नाही. तर डेली रुटीन शेअर करत मी तुमच्यासोबत भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. लगेच चॉपिंग बोर्ड आणि सुरी धुवून ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे किचन ओट्यावरचा पसारा कमी होतो. आणि कटिंग केलेलं वेस्टेज मटेरियल टाकण्यासाठी बेसिंगमध्ये गाळणी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये जर काही टाकलं तर एक्स्ट्रा पाणी गळून जातं, फक्त ओला कचरा वरती राहतो. शेंगदाणे तीळ घेतली भाजून, अद्रक लसूण खोबऱ्याची केली पेस्ट, कोथिंबीर घेतली कापून आणि शेंगदाणे तीळ इथं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहेत. पॅनमध्ये तेल गरम करायला टाकलं, जिरं टाकलं आणि हिंग टाकलं. त्याच्यामध्ये मी वांगी फ्राय करण्यासाठी टाकून देणार आहे. वांगी छान 5 ते 7 मिनटं फ्राय होत आहे, तोपर्यंत पोळ्यांची तयारी मी खूप करून घेणार आहे. पोळ्या करतच भाजीकडे लक्ष देणार आहेत, कारण मल्टीटास्किंग केलं तर सकाळी आपले कामं पटापट होतात. प्लेटमध्ये घेतले काळा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि धना पावडर. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहेत आणि भाजीकडं पण लक्ष राहील आणि पोळ्याही होतील पटापट. तर इथं तेल लावून थोडंसं पीठ मॅश करून घेणार आहेत आणि छान असे उंडे तयार करून पोळ्या लाटण्यासाठी मी सुरुवात करून घेणार आहेत. तर प्रत्येक महिलेचं रुटीन हे वेगवेगळं असू शकतं. तर कोणी जर वर्किंग वुमेन असेल तर त्यांचं रुटीन वेगळं असू शकतं. कोणी हाऊसवाईफ असेल तर त्यांचं रुटीन वेगळं असू शकतं. मी एक हाऊसवाईफ आहे. तर तसं पाहायला गेलं तर हाऊसवाईफचं कामही सोपं नसतं आणि वर्किंग वुमेनचंही काम सोपं नसतं. दोघींना कामं एकच असतात, फक्त फरक एवढा असतो की हाऊसवाईफचं काम आवरल्याच्या नंतर तिला बाहेर कुठेही जायचं नसतं, परंतु घरात दिवसभर कामं पुरतात. आणि वर्किंग वुमेन असेल तर पटापट घरातले कामं करून आणि बाहेर जायचं असतं त्यांच्या जॉबसाठी. परंतु माझ्या सर्व मैत्रिणी एकच इच्छा आहे, आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला सायंकाळी झोपायला उशीर होतो आणि उठायला उशीर होतो आणि झोपेतून उठलं की आपण डायरेक्ट ब्रश झाला की डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करतो. तर माझे सर्व मैत्रिणींना एकच सांगणं आहे की असं न करता आपण प्रायोरिटी आपल्या आंघोळीला दिली पाहिजे. जसं आपण उठल्यावरती घर झाडतो, निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढतो, तशीच आंघोळीला खूप महत्त्व आहे. आपण असं आंघोळीला प्राधान्य पहिल्यांदा दिलंच पाहिजे, कारण शरीर निरोगी असलं आणि प्रसन्न आंघोळ झाल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि प्रसन्न मनाने स्वयंपाक केला की तो छानही होतो.
परंतु आत्ताच्या युगामध्ये आता बऱ्याचशा घरांमध्ये उशिरा उठल्या जातं, मुलांची स्कूल असते, मित्रांचा डबा द्यायचा असतो, उठायला उशीर होतो. आपण घाई गडबडीत अगदी चहा झाला की लगेच स्वयंपाक करायला घेतो. स्वयंपाक करताना घाई गडबडीमध्ये किचन ओट्यावरती खूप सारा पसाराही होऊन जातो. त्याच्यामुळे मुलांवरती चिडचिड होते आणि अगदी मुलांना स्कूलमध्ये जाण्याच्या 10-5 मिनिट आधी आपण ती घरातली कामे करायला घेतो आणि मुलांवर परिणामी चिडचिड होते, घरात पसाराही होतो. तर थोडंसं लवकर उठलं आणि शांत मनाने स्वयंपाक केला तर किचन ओट्यावरती पसाराही होत नाही, मुलांवर चिडचिड होत नाही आणि आंघोळ झालं की छान फ्रेशही वाटतं. तर स्वयंपाक झाला येथे करून आणि काही भांडी मी लगेच हातोहात पुसून घेत असते, नंतर ठेवत असते. अशी सवय असली की घरात कॉक्रोच, मुंग्या, किडे होत नाही. लगेच थोडंसं किचन ओटा क्लीन करून घेणार आणि खरकट डायरेक्ट बेसिंगमध्ये न लोटता मी गाळणीत घालून घेणार. याच्यामुळे आपला बेसिंगचा पाईप वारंवार जाम होत नाही ह्या सवयीमुळे. तर एक्स्ट्राची भांडी लगेच मी पाटीमध्ये जमा करून घेणार आणि आता ओटा पुसून झाल्याच्या नंतर भांड्यांची पाटी वरती उचलून ठेवणार. आणि तुम्ही बघू शकता किती मोजकी भांडी काढत मी स्वयंपाक केला तरी भांड्यांची पाटी अशी फुल्ल भरून गेलेली आहे. तर तवा गरम आहे म्हणून मी थोड्या वेळ साईडला ठेवून घेणार आहेत. मला लगेच गॅस पुसण्याची घाई होती आणि त्याच्यामुळे मी तवा उतरून खाली ठेवलेला आहे. आणि बघू शकता पाटीभर आपली भांडी निघालेली आहे. भांड्यांना कुठली कमतरता नसते. ओटा घेतला आहे मी पुसून आणि नंतर घासणार मी भांडी. मिस्टरांची चालली देवपूजा, भांडी घासणार मी नंतर. त्याच्यामुळे त्यांची देवपूजा होते तोपर्यंत मी इथं टॉयलेट आणि बाथरूम दोन्हीही छान स्वच्छ धुवून घेणार आहेत. कपडे भिजवले मी पावडरमध्ये आणि पुसलेले कपडे मी बाहेर आणले. थोडंसं वॉशिंग पावडर मी बादलीत टाकला आणि त्याच्यात पाणी सोडलं आणि तेच पाणी छान मिक्स करून मी बाथरूम आपलं क्लीन करून घेणार आहेत. आणि साबण लावून मी नळ अगदी घासून घेणार आहेत छान. असं डेली दररोज नळ आपण घासून घेतले ना तर एकच दम ते त्याच्यावर क्षार साठून पांढरे शुभ्र होत नाही. तुमचे जर असे नळ खराब झाले असेल तर तुम्ही बिनधास्त हार्पिक टाकून लगेचच छान घासून आणि पाणी टाकून घेऊ शकता. नंतर परत साबण लावायचं की हे जुनाट क्षारांचे डाग असेल तर निघतात. मी डेली असे साबण लावून घासते, त्याच्यामुळे माझ्या नळांवरती क्षार होत नाही. आता वॉशिंग पावडरचं पाणी सगळीकडे असं पसरून घेणार आणि एक झाडू बाथरूम धुण्याच्या झाडूने छान रब करून मी ते बाथरूम घासून आणि धुवून घेणार. तर छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली. मिस्टरांचं झालं आहे जेवण, ते गेले दुकानात आणि आता बाथरूम क्लीन करून झाल्याच्या नंतर लगेचच मी झाडू मारून घेतलेले आहेत आणि फरशी पुसून घेते. तर फरशी पुसून झाल्याच्या नंतर मग कपडे धुवून घेणार. तर हाऊसवाईफलाही भरपूर कामे असतात. हा व्हिडिओ माझा शेअर करण्याचा उद्देश असाच की हाऊसवाईफ असली तरी घरात भरपूर कामे असतात. तरी बऱ्याचशा मी माझ्या डीप क्लिनिंगच्या क्लिप मी इथे ॲड केलेले नाही. तर जागोजागी टेबलवरती, फ्रीजवरती असे इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात. तर हाऊसवाईफ असेल तर ते आपल्याला बिलकुल आवडत नाही, आपण ते उचलून ठेवत असतो. तर इथे दररोज बेसिंग क्लीन करावं लागतं. तर हाऊसवाईफ जरी असले तरी घरात खूप कामं असतात आणि खूप वाईट वाटतं असं ऐकताना की काय कामं असतात हाऊसवाईफला. तर याच्यानंतरही कपडे झाल्याच्या नंतरही भरपूर कामे आहेत. आज सोमवारी असतो आमच्या गावाचा बाजारात जाण्याच्या ऐवजी सर्व फ्रीज असं डीप क्लीन करून घ्यावं लागतं. बाजारात जाऊन आल्याच्या नंतर सर्व भाज्या निवडावे लागतात. टॉवेल मी असं छान बाथरूममध्ये सुकायला घालत असते. आता कपडे धुवून इथे दररोजची नॅपकिन असतात पुसण्यासाठी वापरतात, ते मी सेपरेट पाण्यात धुवून घेत असते आणि सेपरेटच धुते. दररोज ते नॅपकिन छान क्लीन केले तर नॅपकिन क्लीन असेल तर सगळीकडे छान स्वच्छताही करता येतात. तर बघा आपण असे पुसण्याचे कपडे दररोज असे छान गरम पाण्यात बुडून असे क्लीन करून घेतले ना तर सफाई छान होते. कपडे झाले धुवून टाकले सुकायला, तर कपडे धुवून झाल्यानंतर छान असा धोबीघाट एक छान क्लीन करून घ्यावा लागतो पाणी टाकून झालं. तर माझा धोबीघाट पण झाला आहे क्लीन करून. त्याच्यानंतर उपवास आहे त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी बनवून घेतलेली आहे आणि आता भांडी घेणार मी घासून.
एवढं काम जरी आता ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिन केलेले आहेत आणि माझ्या घराच्या बाजूला थोडंसं छोटं गार्डन आहे, तिथे मी एक खड्डा केलेला आहे आणि त्याच्यातच ते खरकटं मी भांडी घासण्याच्या टाकून घेत असते. ते तोंडासमोर अगदी ते खरकटं ठेवून भांडी घासायला मला बिलकुल आवडत नाही. छान भांडी घासून घेतलेली आहे आणि जाळीमध्ये ठेवून घेतली. तर चला तर मग आता परत एकदा किचन ओटा आपण छान पुसून घेऊ. इथं आता सकाळची कामं झालेली आहे सर्व जवळजवळ. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री शिवाय नमस्तुभ्यं.